माहीम विधानसभेचे आमदार महेश सावंत आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. माहीम मतदारसंघामध्ये असेल किंवा संपूर्ण मुंबईमध्ये जर आपण पाहिलं, यामध्ये वारंवार आपल्याला सुशोभीकरण झाल्याचं पाहायला मिळतंय. सुशोभीकरण जे आहे ते केलेलं आहे, मात्र त्याचं मेंटेनन्स ठेवलं नाहीये. तुम्ही सुद्धा तो प्रश्न उपस्थित केलेला आहे, काय सांगा? सुशोभीकरणाच्या नावावरती एक बँक बनवली असे आम्हाला वाटते, ज्यातून कॉन्ट्रॅक्टर कडून जो काही मलिदा मिळेल त्या बँकेमध्ये टाकून त्याचा उपयोग ह्या निवडणुकीमध्ये केलाय. कारण ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सर्रास सगळ्यांना माहिती आहे कसा पाऊस पडला, काय पडला, लोकांना विकत घेण्याची भाषा करणाऱ्यांनी आज मुंबई सुशोभीकरण असू दे किंवा आमचा माहीम विभाग सुशोभीकरण असू दे, आजपर्यंत ह्या 2.5 पावणे 3 वर्षामध्ये किती फंड शासनातर्फे, तो फंड शेवटी आमच्या गोरगरिबां जनतेचाच आहे, तो फंड किती मिळाला आमदारांना किंवा सुशोभीकरणाच्या नावावरती किती मिळाला. त्या सुशोभीकरणाच्या नावाने मुंबई सुशोभी काय झालीच नाही, ती आता बकाल अवस्थेत झाली. त्याचा मेंटेनन्स हे बघत नाही. आज चौकात सुशोभीकरण करायला घेतलंय, परंतु त्या चौकात तुम्ही बघा जे काही मूर्त्या लावल्या असतील किंवा स्टॅच्यू लावले असतील, त्या स्टॅच्यू धूळ खात पडलेले आहेत. त्याच्यावरती कधी महिन्याभरात एकदा तरी पाण्याचा वर्षाव केला तर त्याचं सुशोभीकरण चांगला दिसेल. अशा अनेक उपाययोजना आहेत ज्याच्यामध्ये पैसा एस्टिमेट बनवला असेल, खर्च केला असेल, तो किती खर्च झालाय, त्याचा खरोखर ऍक्च्युअल पैसे किती यूज केले याचा तपशील एक 15 दिवसात आम्ही म्हाडा अधिकारी किंवा कुठल्या जिकडनं ज्या ठिकाणावरनं फंड आलाय त्या ठिकाणावरनं आम्ही त्याचा तपशील घेणार आणि खर्च तेवढा झाला की नाही त्याची शहानिशा स्वतः पर्सनली अधिकाऱ्यांबरोबर ती करणार. निश्चितच या मतदारसंघामध्ये जर पाहायला गेलं तर एकंदरीत सुशोभीकरणाचा मुद्दा असेल, सोबत म्हाडाच्या अनेक इमारती आहेत, त्याबाबत सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होते, काय सांगा? आज तुम्ही प्रत्येक इमारतीच्या खाली स्थानिक आमदारांनी बोर्ड लिहिलंय की तुमच्यासाठी एवढं मी खर्च करेन, तेवढे खर्च करेन. त्याची टोटल घेतलं तर जवळजवळ कितीतरी 100 कोटीच्या वरती जाते. जर अशा प्रकारच्या लोकांना फसवून एक लालच दाखवून जर मतदानाच्या दरम्यान हे करत असतील तर चुकीचं आहे. यावरती कुठेतरी ठोस उपाययोजना केल्या पाहिजे. ऍक्च्युअली म्हाडाचा फंड किंवा काय येतो इमारतीसाठी फंड येतो, तो इमारतीसाठी उपयोगी झाला पाहिजे असा प्रांजळ मत. आज सिद्धिविनायकचा सुद्धा सुशोभीकरणाच्या नावावरती किती पैशाचा फंड आलाय याची काही माहिती नाही, परंतु सिद्धिविनायक आहे त्या परिस्थितीत आहे, तिथे कुठल्याच प्रकारचं सुशोभीकरण झालं नाही. आता मध्ये काहीतरी 5-6 खांबे लावलेले, ते पण मला वाटतं बीएमसीने उचलले. म्हणजे अनऑथोराइज करण्यापेक्षा व्यवस्थित त्याची रितसर परमिशन घेऊन जर केलं तर लोकांना सुद्धा आवडेल. परंतु करायचं म्हणून पैसे मिळाले आहेत, त्याच्या पैशाचा विल्हेवाट लावायचा, काय मिळेल तो पैसा कॉन्ट्रॅक्टर मार्फत घ्यायचा, हे यापुढे चालू देणार नाही आम्ही. तुमचा प्रमुख मुद्दा कुठला असेल? सुशोभीकरण खरंच महत्वाचं आहे का, की त्यांनी अगोदर जे केलेलं होतं, अगोदरचे जे माजी आमदार होते सदा सोळंकर यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये जे काही सुशोभीकरण असेल, म्हाडाचं असेल किंवा जी काही त्यांची कामं असेल ही त्यांनी केली होती, मात्र त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दा होता तो सुशोभीकरणाचा होता. तो खरंच त्यावेळेला गरजेचा होता का नागरिकांना पाहून? नाही, सुशोभीकरण विभागात असणे गरजेचे आहे, असं काय मी त्याच्याबद्दल विरोध करणार नाही, परंतु नागरी समस्या सुद्धा तेवढ्याच होत्या. आज कितीतरी ठिकाणी तुम्ही बघाल नाले रस्ते बघा, तुम्ही त्या विभागात तुम्ही फिरा, रस्ते एक थोडा फुटपाथ व्यवस्थित पाहिजे, रस्ते पाण्याच्या लाईन ड्रेनेजच्या लाईन ओपन होतात, त्यासाठी जर खर्च जास्त केला असतं तर बरं झालं असतं. परंतु सुशोभीकरणच्या नावावरती किती भाग सुशोभीकरण केलाय हे पूर्ण विभागामध्ये आमदारांनी सांगावं बा. एकच मला वाटते ते सुद्धा वादग्रस्त ठिकाणी सुशोभीकरण केलंय, तिथे खरोखर सुशोभीकरण करण्याची काही गरज नव्हती. मुलांना क्रॉसिंग रोड होता. आज तुम्ही बघा तिथे 3-4 शाळा आणि तिथे त्याचा उपयोग हा आमच्याकडे सगळा लेखी पुरावा आहे. तिथे सुशोभीकरण करण्याची गरज नाही, परंतु हट्टापायी आणि स्वतःचं नाव ठेवण्यासाठी तिथे पोलिसांच्या बळावरती सुशोभीकरण केलंय. तिथे लोक नाहक त्यांना मनातल्या मनात वाईट बोलतात, कारण लोकांना क्रॉसिंगसाठी रस्ता नाही तिथे. अशा ठिकाणी स्वतःची एक म्हणतात प्रेस्टिज करायची आणि स्वतःच मी मोठा कोणतरी आहे, मी आमदार असल्यामुळे मला वाटेल ते मी करेन, ह्या परिस्थितीत ती केलेलं सुशोभीकरण आहे. लोकांचा जरा सुद्धा तिथे विचार केला ना. आज लोकप्रतिनिधींनी म्हटल्यानंतर लोकांच्या सूचना घ्यायला पाहिजे, बाबा मी हे करतो, कशा पद्धतीने करतो, काय करतो, काही ना. आज जिथे नाना नानी पार्क असेल किंवा माई मंगेशकर उद्यान असेल, हा सुशोभीकरण माननीय मनोहर जोशी सर विद्यमान खासदार
विशाखा राऊत यांच्या माध्यमातून आज त्यांनी थोडा तिथे डागडुजी केली आणि स्वतःचं नाव लिहिलं. अरे मूळ ज्यांनी ती संकल्पना बनवली त्यांचं नाव पुसलं जातं. काही ठिकाणी बघा तुम्ही, भागोजी कीर आमची स्मशानभूमी आहे. भागोजी कीर हे दानशूर व्यक्ती होते, त्यांनी आज एवढं ह्या विभागासाठी दिलंय. त्यांचं नाव मोठं नाही, परंतु तिथे प्रत्येक ठिकाणी स्थानिक आमदाराचं नाव मोठं. अरे त्या भागोजी किरांचं नाव आहे त्यांचं. आज आमच्या इथे राजाभाऊ साळवी उद्यान आहे, त्यांच्या नावाने उद्यान आहे, तर त्यांचा फोटो किंवा त्यांचं नाव मोठं पाहिजे. तिथे नाव नाही, स्वतःचं नाव मोठं. मी हा त्यांचा तो मीपणा वाढलेला होता, तो कुठेतरी आता आम्हाला सुद्धा या जनतेने तो मीपणा काढून घेतलेला आहे. आता उर्वरित ज्यांनी जे काही सुशोभीकरणाच्या नावावरती गव्हर्नमेंटचा फंड गोळा केलाय किंवा फंड जमा केलाय म्हणा किंवा फंड सँक्शन केलाय जमा, त्याची शहानिशा करणार. बाबा खरोखर खर्च केलाय की नाही त्याची शहानिशा आता मी करणार. शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे आपण पाहिलं गेलं मागच्या 5 वर्षांमध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, तुम्ही त्या सरकारचा भाग होता. मात्र त्यानंतर सरकार कोसळलं, महायुतीचं सरकार स्थापन झालं. मधल्या काळामध्ये अनेक आमदार फोडण्यात आले, शिवसेनेचे तुमच्या सोबतचे आमदार होते ते महायुतीमध्ये सामील झाले. तुम्हाला कोणती अशा प्रकारची ऑफर आली आहे का? कारण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर सध्या हे राजकारण आहे, तोडाफोडा राजकारण करा अशा प्रकारचं राजकारण पाहिलं. नाही, माझ्याकडे सुद्धा खूप जण आले, परंतु मी प्रत्येकाला यही सांगितलं, एकच वाक्य माझं होतं, जिना या मरना या, कुछ भी होने दो. काय आयुष्यात काही नाही मिळालं तरी चालेल, परंतु आहे ती साथ सोडणार नाही. तुम्ही नवख्या त्या ठिकाणी, मात्र जर पाहायला गेलं तर वारंवार अनेक विरोधक आमदार आहेत, ते म्हणतात की निधी देत नाहीये, विधान भवनात बोलू देत नाही. अशा वेळेला काय करा? नाही, आज आम्हाला सांगितलंय की आमचे जे सिनियर आमचे आमदार आहेत त्यांनी सांगितलं की आता तुम्ही अभ्यासपूर्वक सुरू करा, पुढच्या अधिवेशनाला तुम्हाला बोलायचंय. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते आमदार महेश सावंत. आणि आपण पाहतोय की एकंदरीत सुशोभीकरण असेल किंवा म्हाडाचे प्रश्न असेल, मतदारसंघातील अनेक प्रश्न उपस्थित करून नेमका फंड हा माजी आमदार सदा सरवणकर असतील किंवा इतर नेते मंत्री असतील यांनी आणला कुठून, या सगळ्याची शहानिशा करणार आणि एकंदरीत पुन्हा एकदा या सगळ्यावरती प्रश्न उपस्थित करून एकंदरीत चौकशी जी आहे ती करणार, अशा प्रकारचं वक्तव्य महेश सावंत यांनी केलं. कॅमेरा पर्सन अवधेश कौरीसह मी वैभव पाटील, मुंबई.